मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ शिपाई पदाचा कट ऑफ यावर्षी किती प्रमाणामध्ये लागू शकतो, ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण की मित्रांनो, तुमची एक्झाम ही 26 एप्रिलला आहे, परंतु एक्झाम सिलेक्शन होण्याच्या उद्देशाने आपण या ठिकाणी देत आहोत. मग त्याच्या अगोदर आपल्याला किती मार्क्स 30 पैकी घ्यावे लागतील, जेणेकरून आपलं सिलेक्शन या ठिकाणी होईल, ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याच पद्धतीने आतापर्यंत मुंबई उच्च न्यायालय असेल, नागपूर खंडपीठ असेल, याचे कट ऑफ किती किती प्रमाणामध्ये लागले होते आणि जागा किती होते ते देखील आपण यावेळेस पाहणार आहात. आता या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा कट ऑफ हा तिन्ही शाखेचा हा वेगवेगळा असू शकतो. कारण मुंबई उच्च न्यायालयासाठी वेगळे फॉर्म गेलेले आहेत, नागपूर खंडपीठसाठी वेगळे गेलेले आहेत, औरंगाबाद खंडपीठसाठी वेगळे. एक्झाम जरी एक होत असेल तरी मला वाटते की यावेळेस हा जो कट ऑफ असेल तिन्ही विभागानुसार वेगळा राहील. कारण जी पुढची प्रोसेस आहे तिन्ही विभागाची वेगळ्या प्रकारची असेल. लेखी परीक्षा झाल्याच्या नंतर या प्रकारची पुढची जी प्रोसेस काय असेल तर चपळता चाचणी ही तिन्ही शाखांची वेगळी असेल, त्याच्यानंतर मुलाखत तिन्ही शाखांची वेगळी असेल. आता जरी लेखी परीक्षा एकाच ठिकाणी होत असले तरी, कारण आपला फॉर्म हा वेगळ्या ठिकाणी गेलेला आहे, जागा देखील त्यानुसारच आहेत. तर या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर पहा, या ठिकाणी ज्या जागा आहेत आपल्याला पाहायला मिळतात, टोटल जागा या ठिकाणी पहा, हे निवड यादी आहे तुमची. या निवड यादीनुसारच आपलं काय लागणार, या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाची निवड यादी 547, नागपूरची आहे 110 आणि औरंगाबाद खंडपीठची आहे 194. यानुसार तुमचा यावेळेस काय लागू शकतो, कट ऑफ लागू शकतो. आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयामध्ये किती फॉर्म गेलेत, नागपूरसाठी किती गेलेत, औरंगाबाद खंडपीठसाठी किती गेलेत. जरी मुंबई उच्च न्यायालयामध्ये मित्रांनो जास्त जागा असल्या तरी फॉर्म देखील त्याच प्रमाणामध्ये आहेत. नागपूर खंडपीठमध्ये जरी जागा कमी असली तरी त्या प्रमाणामध्येच फॉर्म आलेले आहेत आणि औरंगाबाद खंडपीठमध्ये सुद्धा त्याच प्रमाणामध्ये फॉर्म. याचा अर्थ असा की जवळपास तिन्ही शाखेचा हा कट ऑफ जवळपास सारखा लागू शकतो. यामध्ये किंचित 1 ते 2 मार्काचा आपल्याला फरक जाणवेल. कारण की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जागा ज्या प्रमाणामध्ये आहेत त्याच रेशोमध्ये अर्ज देखील त्या ठिकाणी गेलेले आहेत. आता या ठिकाणी आपण महत्त्वाची गोष्ट पाहूया. हा जे लेखी परीक्षेचा स्वरूप आहे, तर तो लेखी परीक्षेचा स्वरूप या ठिकाणी आपण पाहिलेले वस्तुनिष्ठ परीक्षा असणार आहे आणि 30 मार्काची. आणि या ठिकाणी किमान उत्तीर्ण 15 मार्क. याचा अर्थ काय असणार आहे? तर हा अर्थ समजून घेणे महत्त्वाचं आहे, की फक्त या ठिकाणी उत्तीर्ण पात्रता तुमची 15 मार्काची. 15 मार्क्स जर पडले तर तुमचा पुढचा विचार पुढच्या प्रोसेससाठी केला जाईल. आणि जर 14 मार्क्स जर पडले तर तुम्ही या ठिकाणी 100% फेल आहात. कोणत्याही प्रकारचा तुमचा विचार केला जाणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला 30 पैकी 15 पेक्षा जास्त मार्क घेणं हे तर मस्टच आहे. परंतु आता राहिला पुढचा प्रश्न. यामध्ये नंबर 1 आहे कट ऑफ. ठीक आहे. आणि दुसरा प्रश्न आहे सिलेक्शनसाठी आपल्याला शेवटच्या प्रोसेसपर्यंत किती मार्क्स असतील तर आपलं सिलेक्शन होऊ शकतो. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला भिन्न पाहायला मिळतात. त्याच्यामुळं फक्त कट ऑफवर न डिपेंड्स राहता आपल्याला सिलेक्शनसाठी किती मार्क्स पाहिजेत या गोष्टी आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. तीच माहिती ऑथेंटिक आपण पुढे या ठिकाणी पाहणार आहोत. या अगोदर मित्रांनो, आता वेळ कमी राहिलेले फक्त एक्झाम ओरिएंटेड टेस्ट सिरीज सोडवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी शिपाई पदासाठी आपण प्रीमियम क्वेश्चन सेट तयार केलेले आहेत. त्याच पद्धतीने लिपिक पदाची तयारी करत असाल तर त्यासाठी सुद्धा प्रीमियम क्वेश्चन सेट आपण तयार केलेले आहेत. शिपाई या पदासाठी मित्रांनो 40+ क्वेश्चन सेट आहेत. एकदा जर तुम्ही या ठिकाणी घेतले आणि कंटिन्यू जरी तुम्ही या ठिकाणी सोडवले तर येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊ शकतो. आणि लिपिक या पदासाठी सुद्धा 40+ क्वेश्चन सेट आपण तयार केले आहेत दोन्ही भाषेमध्ये. त्याच्यामुळं एक्झाम जवळ आहे. एक्झामच्या अगोदर तुम्ही जर या ठिकाणी क्वेश्चन सेट सोडवले ऑफलाईन तर तुमचा या ठिकाणी निश्चितच येणाऱ्या एक्झाममध्ये फायदा होऊ शकतो. त्याच पद्धतीनं स्टाफ कार ड्रायव्हरची जरी तुम्ही तयारी करत असाल तर त्याचे सुद्धा प्रीमियम क्वेश्चन सेट तयार केलेले आहे. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करा किंवा टेलिग्राम चॅनल आहे इंडियन डेप जॉब अलर्ट गुरु, त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, त्या वेबसाईटवरून टेलिग्राम चॅनलवर जाऊन वेबसाईट आहे त्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता. आता सर्वात अगोदर आपण या ठिकाणी पाहूया की या अगोदर मुंबई उच्च न्यायालयाचे कट ऑफ नेमके किती लागलेले होते आणि यावेळेस काय परिस्थिती आहे. तर या अगोदर तर जर आपण पाहिलं तर 2000 या ठिकाणी 18 असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर 19 असेल, 24 असेल. तर या ठिकाणी जर पाहिलं तर कट ऑफ फक्त गेल्या वेळेचा जो कट ऑफ होता तो लागलेला होता 22+, म्हणजे 22 मार्क्स या ठिकाणी ज्याला पडले त्याला पुढच्या प्रोसेससाठी या ठिकाणी पात्र करण्यात आलेले होते. परंतु 2018 असेल, 19 असेल, यावेळेस जर आपण पाहिलं तर फक्त ज्या कॅन्डिडेट्सला 15 मार्क्स पडलेले होते अशा सर्वांना या ठिकाणी पुढच्या प्रोसेससाठी पात्र करण्यात आलेले होते. तर 15 हा कट ऑफ कसा लागलेला होता, कारण की त्या ठिकाणी शॉर्ट लिस्ट ही पद्धत होती. त्याच्यामुळं अत्यंत माहिती नसल्यामुळे कोर्टाची कशामुळे फॉर्म रिजेक्ट होतात हे बऱ्याच लोकांना माहित नव्हतं. 100% लोकांना माहित झालेलं आहे. त्याच्यामुळं बरेच कॅन्डिडेट्स कमी हे शॉर्ट लिस्ट व्हायचे आणि शॉर्ट लिस्ट कमी झाल्यामुळं या ठिकाणी कट ऑफ देखील त्यांचा अतिशय कमी जायचा, म्हणून त्यावेळेस 15 हा कट ऑफ लागत होता. आणि गेल्या वेळेस जर तुम्ही पाहिलं, गेल्या वर्षी जी शिपाई पदाची भरती झालेली आहे त्यावेळेस जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 23 मध्ये जर आपण पाहिलं तर कट ऑफ हा 22 या ठिकाणी लागलेला होता. तर आता
काय लागेल ह्याच्या अगोदर जर पाहिलं आपण अजून नागपूरचीच भरती झालेली आहे पहा मागची भरती, तर यामध्ये 16 कट ऑफ लागलेला आहे. ज्या व्यक्तीला 16 मार्क्स पडलेत त्याला पुढील प्रोसेससाठी पात्र करण्यात आलेलं आहे. तर हे कशावर डिपेंड असते, हे डिपेंड्स असते शॉर्टलिस्टवर, त्याच्यानंतर किती अर्ज आले, जागा किती आहेत. परंतु यावेळेस आता तसं नाही, तर यावेळेस शॉर्टलिस्ट वगैरे काहीच पद्धत अवलंबली नाही. सरळ जेवढे फॉर्म आले तेवढ्याला या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी पात्र केलेले आहेत. तर एक गोष्ट लक्षात आहे की आपला या ठिकाणी 100% आपला लेखी परीक्षेचा कट ऑफ हा आतापर्यंत झालेल्या कट ऑफ पेक्षा हाय लेवलला जाणार आहे. पेपरचा लेवल सुद्धा हा मीडियम, हार्ड आणि एकदम सोपा अशा पद्धतीने असतो. तर काही प्रश्न एकदम हार्डली असतात, काही सोपे असतात आणि काही मीडियमचे असतात. तर मग आता या ठिकाणी आपण पाहूया नेमका कट ऑफ आपला शिपाई या पदाचा किती जाऊ शकतो आणि सिलेक्शनसाठी आपल्याला किती मार्क्स घ्यावे लागतील. ठीक आहे. तर या ठिकाणी पाहूया. त्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर कट ऑफ जरी 22 लागलेला असेल, तरी या ठिकाणी ज्या मुलांची निवड झालेली आहे, त्या मुलांची 23 प्लस ज्यांना मार्क्स आहेत, बऱ्याच जणांची निवड सुद्धा या ठिकाणी झालेली आहेत. पण ते गुड लक पाहिजे. गुड लक म्हणजे काय असते, जी पुढची प्रोसेस असते तुमची, पुढची प्रोसेस म्हणजे चपळता चाचणी. त्या चपळता चाचणीमध्ये तुम्हाला जवळपास 10 पैकी 9 मार्क्स जर मिळाले, तर अशा वेळेस तुम्ही या ठिकाणी सिक्युअर होऊ शकता, जर कट ऑफवर बसले. आणि जर 5 आणि 7 जर मार्क्स मिळाले, तर तुम्ही अनसिक्युअर आहात. त्याच्यामुळं लेखी परीक्षेमध्ये आपल्याला होईल तेवढे जास्त जर गुण घेतले, तर पुढच्या प्रोसेससाठी आपण सिक्युअर होतो, अन्यथा नाही. ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाची आहे. पेपर देण्याच्या अगोदर डायरेक्टलीच पेपर देत असाल आणि जर तुम्ही याच्या गोष्टीवर विचार केला नसेल, तर पुढच्या प्रोसेससाठी तुम्हाला अडचण येऊ शकते. ठीक आहे. तर यावेळेस आपण पाहूया की कट ऑफ किती लागू शकते. आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं आहे, मुंबई उच्च न्यायालय असेल, ठीक आहे, नागपूर असेल किंवा औरंगाबाद खंडपीठ असेल, जवळपास जागा प्रमाणानुसार फॉर्म या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणून यावेळेचा जो कट ऑफ असेल, फक्त कट ऑफ या ठिकाणी सांगत आहे, कट ऑफ तुमचा 23 ते 24 प्लस या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो. 23 ते 24 प्लस हा मिनिमम या ठिकाणी नॉर्मली कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे. 23 ते 24 प्लस. आता राहिला प्रश्न या ठिकाणी आपला सिलेक्शनचा. फक्त हा कट ऑफवर आपल्याला थांबायला जमणार नाही, तर सिलेक्शन यादीसाठी आपल्याला किती, सिलेक्शन यादीमध्ये नाव येण्यासाठी किती मार्क्स आपल्याला घ्यावे लागतील? तर जवळपास आपल्याला 26 ते 27 मार्क्स या ठिकाणी आपल्याला घ्यावे लागतील. सिलेक्शन्समध्ये नाव येण्यासाठी हे पण मार्क्स कमी आहेत. 26 ते 27 जवळपास तुम्हाला 28 ते 29 मार्काची गरज आहे या ठिकाणी सिलेक्शन होण्यासाठी. ठीक आहे. सिक्युअर मार्क सांगत आहे मी तुम्हाला 28 ते 29 आणि अनसिक्युअर मार्क आहे तुमचे 26 ते 27, जेणेकरून पुढच्या 2 प्रोसेस आहेत ते म्हणजे चपळता चाचणी आणि मुलाखत, यामध्ये जर योग्य मार्क्स तुम्हाला मिळाले, तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते 26-27 वाल्यांचं. आणि 28-29 वाल्यांचं आपल्याला या ठिकाणी 99% सांगता येते की यांचं सिलेक्शन होते 99%. ठीक आहे. 1% मी या ठिकाणी सांगू शकत नाही. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी एवढ्या मार्काचं टार्गेट ठेवून तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. ठीक आहे. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपलं इंडियन डेप जॉब अलर्ट गुरु टेलिग्राम चॅनल्स आहे त्याला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून या व्हिडिओवर काही वाटत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि आपलं जेवढं काही आपण प्रीमियम डाटा तयार केलेले आहेत नोट्समध्ये सर्व डाटा डाउनलोड्स करा आणि तयारीला आता सुरुवात